नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर ताईंनो आणि दादांनो, लवकरच अधिक मास हा सुरू होत आहे. तर अधिक महिन्यात आईची ओटी का भरतात, आईची ओटी कशी भरावी, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक महिन्यात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये विवाहित मुलीने आपल्या आईची खणा नारळाने ओटी भरणं हे कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक मानले जाते. आईने कन्यादान करून केलेला मोठा त्याग मुलीला सुखी संसाराचा आशीर्वाद देणे आणि आपल्या सौभाग्यवती असण्याबद्दल कृतज्ञता म्हणून ही ओटी भरली जाते, ज्यामुळे आपल्याला खूप सारे पुण्य हे मिळत असते. तर बघा ताईंनो, अधिक महिन्यातच आईची ओटी ही का भरली जाते, त्याच्या मागे कारण काय आहे? तर सर्वात प्रथम तर आईने मुलीला जन्म देऊन तिचे संगोपन करून तिला सासरी पाठवले, या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आईची ओटी ही भरली जाते. त्यानंतर अधिक मास हा धार्मिक कार्यांसाठी पवित्र महिना मानला जातो. त्यामुळे पुण्यवान स्त्रीच्या म्हणजेच आपल्या आईच्या पूजनाने अधिक पुण्य हे मिळते. ही एक सामाजिक आणि धार्मिक परंपरा आहे, जिथे सून आपल्या माहेरच्या नात्याला सन्मान देते. ताईंनो, 2026मध्ये अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास हा 17 मेला सुरू होत आहे. ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये आहे. या पवित्र महिन्यात विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरणे हे कृतज्ञता व्यक्त करण्याचे आणि पुण्य मिळवण्याचे एक मोठे साधन मानले जाते. मुलगी ही सासरी गेल्यावर तिची ओटी भरली जाते. अधिक मासात आईने तिला जन्म देऊन लहानाचे मोठे करून तिच्या पदरात अखंड सौभाग्य टाकल्याबद्दल कृतज्ञता म्हणून मुलगी ही आपल्या आईची ओटी भरते. अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना असल्याने या काळात केलेले दानधर्म आणि ओटी भरणे यातून 33 कोटी देवांचे आशीर्वाद हे मिळतात. पुढच्या जन्मीही मला तुझीच मुलगी म्हणून जन्म मिळू दे, अशी इच्छा यातून व्यक्त केली जाते. आईच्या सौभाग्याला आणि आरोग्याला आशीर्वाद म्हणून ओटी भरली जाते. तर प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी ही अधिक महिन्यात भरावी. तर ओटी ही कशा पद्धतीने भरायची आहे, कधी भरावी? तर अधिक मासातील कोणत्याही शुभ दिवशी किंवा विशेषतः एकादशी, प्रदोष किंवा सणवारांना आईची ओटी ही भरता येते. तर आईची ओटी भरण्यासाठी साहित्य काय लागणार आहे? तर खण आणि साडी. शक्यतो साडी ही हिरव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची साडी असावी. त्यानंतर अक्षता, नारळ, सुपारी आणि विड्याची पाने, हळकुंड आणि हळद कुंकू, फळे आणि इतर भेटवस्तू. तर ओटी भरायचा विधी कसा आहे? तर सर्वात प्रथम आईला पाटावर बसवायचं आहे किंवा आसनावरती बसवायचं आहे. तर आईचं तोंड हे पूर्व दिशेला तोंड करून बसवावे. तिच्या कपाळावर कुंकू लावून औक्षण करावे. साडी, खण तिच्या पदरात ठेवावा आणि त्यावर नारळ, तांदूळ, सुपारी, हळकुंड या वस्तू ठेवून ओटी ही भरावी. आईची ओटी भरल्यानंतर आईचे पाय पडून आशीर्वाद घ्यावेत. आता महत्त्वाचे नियम हे काय आहेत? तर सर्वांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सासूची ओटी भरावी का? तर सासूची ओटी ही भरू नये. एरवी सुनेला सासू ओटी भरते, पण अधिक महिन्यात मुलगी फक्त आईचीच ओटी भरते, सासूची ओटी ही भरत नाहीत. त्यानंतर जर तुमची आई विधवा असेल तर विधवा स्त्रीची ओटी ही भरत नाहीत. जर आई नसेल तर एखाद्या सुवासिनीची ओटी भरून तिचे आशीर्वाद घ्यावेत. त्यानंतर अधिक महिन्यात जुनी जोडवी बदलणे. अधिक महिन्यात नवीन जोडवी आईकडून घेऊन ती बदलावी. जर आई नसेल तर त्याऐवजी तुम्ही कोणाची ओटी भरायची आहे? जर आई नसेल तर तुम्ही जवळची आत्या, मावशी किंवा एखाद्या गरजवंत ब्राह्मण सुवासिनीची ओटी भरून त्यांचे आशीर्वाद हे घ्यायचे आहे. अधिक महिन्यात
आईची ओटी ही का भरली जाते? तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विवाहित स्त्रीची कूच उजावी म्हणून आईची ओटी भरतात. ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, हळकुंड, हळद, कुंकू, 5 प्रकारची फळे इत्यादी साधनसामुग्री ही वापरायची आहे. या वस्तू ह्या मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक आणि शुभदायी ह्या. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप आहे. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगीही आपल्या आईची ओटी भरू शकते. लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय जास्त महत्त्व आहे. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात. त्याचा चुकीचा अर्थ काढत कन्या काय दान देण्याची वस्तू आहे का अशी चर्चा करतात. मात्र तसे नसून कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाकोडाने वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावे लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला तिथे हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी ही अधिक महिन्यात आपल्या आईची ओटी ही भरते. अधिक महिन्यातच ओटी का भरतात? तर अधिक मासात सगळीच पुण्यकर्मे ही केली जातात. त्यात आणखी एक पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते. वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्यप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते. पुढच्या जन्मी देखील तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही सांयुक्तिक अर्थ या संस्कारातून काढता येतो. तर अशा पद्धतीने प्रत्येक मुलीने अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी ही खणा नारळाने भरून आपल्या आईचे आशीर्वाद हे घ्यावेत.